Good morning, friend. Today I would like to discuss about the paper currency. In paper currency, different type of paper currencies, principle of and methods of paper currencies, like principle and method of note issues. आज आपण मुद्रा अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पत्रमुद्रा निर्गमनाच्या पद्धतीची चर्चा करणार आहोत. ज्या मुद्रा निर्गमनाच्या पद्धतीमध्ये पत्रमुद्रा निर्गमन म्हणजे कागदी नोटांचे निर्गमन, ज्या कागदी नोटांच्या निर्गमनामध्ये जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये फार मोठी चर्चा केली जाते. त्यामध्ये अधिकोषण तत्वानुसार बँकिंग पद्धतीच्या सिद्धांतानुसार पत्रमुद्रा काढण्याच्या अनेक पद्धती जगातल्या अनेक देशांमध्ये अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यामध्ये निश्चित विश्वासाश्रित पद्धती, महत्तम विश्वासाश्रित पद्धती, अनुपातिक कोष पद्धती आणि न्यूनतम कोष पद्धती अशा 4 पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये निश्चित विश्वासाश्रित पद्धती कशा पद्धतीची कार्य करते, फिक्स फिड्युसरी मेथड म्हणतो आपण त्याला. फिक्स फिड्युसरी मेथड, निश्चित विश्वासातील पद्धती, या पद्धतीचं वर्णन मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर मित्रांनो, एका निश्चित मर्यादेपर्यंत, एखाद्या प्रक्रियेमध्ये एका निश्चित मर्यादेपर्यंत धात्विक निधी न ठेवता, धातूचा निधी न ठेवता पत्रमुद्रा निर्गमनाचा अधिकार रिझर्व्ह बँकेला, केंद्रीय अधिकोषण प्रणालीला जो काही देण्यात आलेला आहे, त्यामध्ये निश्चित मर्यादेनंतर, एका विशिष्ट निश्चित मर्यादेनंतर पत्रमुद्रा काढावयाच्या झाल्यास तर मात्र पूर्ण किमतीचा धात्विक निधी, पूर्ण किमतीचा धातूचा निधी, धात्विक निधी ठेवावा लागतो. ज्या पत्रमुद्रेच्या माध्यमातून, ज्या पत्रमुद्रांचा आधार जनतेला सरकारवरील मोठ्या प्रमाणात विश्वास निर्माण करणं हा असतो. म्हणजे जनतेचा विश्वास लक्षात घेऊन पत्रमुद्रा अस्तित्वात आणावी लागते. म्हणून या पद्धतीला निश्चित विश्वासाश्रित पद्धती असे म्हटले जाते. म्हणजे अशा पद्धतीने एका निश्चित मर्यादेनंतर, एका विशिष्ट पातळीपर्यंत कोणत्याही धातूचा आधार न ठेवता नोटा काढता येतात. म्हणजे नोटा निर्गमित करता येतात, नोटा निर्माण करता येतात. त्यानंतर काढण्यात येणाऱ्या प्रत्येक नोटेकरता सममूल्य गोल्ड, सममूल्य सुवर्ण म्हणतो आपण, सममूल्य सोने किंवा चांदी, सुवर्ण केंद्रीय अधिकोषाला जवळ बाळगावे लागते. म्हणजे रिझर्व्ह बँकेला आपल्या जवळ सुवर्ण मुद्रा आपल्या जवळ ठेवावे लागतात. या प्रणालीचा विकास इंग्लंडमध्ये झाला. सुवर्ण प्रणालीचा म्हणजे निश्चित विश्वासाश्रित पद्धतीचा सुवर्ण प्रणालीचा विकास पहिल्यांदा इंग्लंडमध्ये झाला. आणि भारतात पत्रमुद्रा निर्गमनाच्या या पद्धतीचा स्वीकार मात्र 1961 मध्ये भारतामध्ये करण्यात आला. म्हणजे 1961 मध्ये भारतीय मुद्रामध्ये निश्चित विश्वास पद्धती करण्यात आली. आणि भारतात तेव्हा एकूण 14 कोटी रुपयाच्या मुद्रा, पत्रमुद्रा होत्या. त्यापैकी निश्चित मर्यादा त्याची 4 कोटी रुपयाची होती. याचा अर्थ पहिल्या 4 कोटी रुपयाच्या पत्रमुद्रा या कोणत्याही प्रकारच्या धात्विक आधार न ठेवता काढण्यात आल्या होत्या. यानंतरच्या 10 कोटी पत्रमुद्रांना मात्र 100% धात्विक आधार निर्माण करण्यात आला होता. या निश्चित विश्वासाश्रित पद्धतीचे जे काही फायदे आहेत ते फायदे आपण समजून घेतले पाहिजे. या पद्धतीचे फायदे मात्र पुढील प्रमाणे सांगण्यात येते. पहिला जो फायदा सांगण्यात येतो तो म्हणजे जनतेचा विश्वास. म्हणजे या निश्चित विश्वासाश्रित पद्धतीमध्ये जनतेचा विश्वास निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या पद्धतीमध्ये जी सुरक्षितता, या पद्धतीत अनेक पद्धतीची सुरक्षितता दिसून येते. जनतेच्या या पद्धतीवर विश्वास फार निर्माण करण्यात येतो. म्हणजे अत्याधिक विश्वास जनतेचा निर्माण केल्यानंतर या पद्धतीनुसार धात्विक आधार नसणाऱ्या पत्रमुद्राची संख्या निश्चित असते आणि मर्यादित असते व नंतरच्या पत्रमुद्रांच्या पूर्ण धात्विक पत्र
पत्रमुद्रांना पूर्णतः धात्विक आधार असतो. म्हणजे धात्विक आधार नसणाऱ्या पत्रमुद्रांची संख्या ही थोडीफार असते आणि या पत्रमुद्रेमध्ये अपरिवर्तनीय होण्याचा धोका नसतो. म्हणजे ही मुद्रा पुन्हा परिवर्तनीय होत नाही, अपरिवर्तनीय होण्याचा धोका नसतो. म्हणजे एखाद्या चलनामध्ये सगळ्या नोटांचे एकदम परिवर्तन करण्याची मागणी होत नाही. म्हणजे जनतेकडून नोटामध्ये परिवर्तन करण्याची मागणी होत नसते. तर अशी प्रक्रिया पहिल्यांदा निश्चित विश्वासार्ह पद्धतीमध्ये आढळून येते. म्हणून अशा पद्धतीला ही पद्धत सुरक्षितता फार मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि जनतेचा विश्वास मात्र मोठ्या प्रमाणात या पद्धतीमध्ये दिसून येतो. म्हणजे दुसरं आहे चलन विस्ताराची भीती नसते. या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारच्या चलन विस्ताराची भीती नसते. म्हणजे पुन्हा पुन्हा नोटा निर्गमित करण्याची पद्धती मात्र या प्रक्रियेमध्ये दिसून येत नाही. तर एका निश्चित मर्यादेपर्यंत धातूचा आधार नसणाऱ्या नोटा निर्गमित केल्या जातात आणि या निर्गमित केल्यानंतर मात्र पुढील निघणाऱ्या प्रत्येक नोटेकरता मात्र सममूल्य धात्विक आधार, सममूल्य सुवर्ण नोटेच्या सुवर्ण मुद्रेचा आधार इथे मात्र ठेवावा लागतो किंवा घेण्यात येतं. म्हणजे रिझर्व्ह बँकेला, सेंट्रल बँकेला मात्र तेवढी सुवर्ण मुद्रा निर्माण करावी लागते. या पद्धतीमध्ये मुद्रेचा पुरवठा भरमसाठ वाढत असतो. म्हणजे अशा पद्धतीमध्ये मुद्रेचा पुरवठा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आणि या भाववाढ होण्याची शक्यता असते. म्हणजे मुद्रा निश्चित कालावधीमध्ये मुद्रा निर्माण झाली की भाववाढ निर्माण होते. म्हणजे मुद्रास्फीती निर्माण करण्याची भीती मात्र या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि या चलनाचा विस्तार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येते. तर या मुद्रा पद्धतीमध्ये अविकसित देशांना उपयुक्त अशी ही मुद्रा आहे. म्हणजे विकसनशील राष्ट्रांना, भारतासारख्या देशाला, विकसित नसणाऱ्या म्हणजे अविकसनशील राष्ट्राला मात्र ही मुद्रा अत्यंत पर्याप्त प्रमाणात आणि फार सोयीची दिसून येते. कारण अविकसित देश हे गरीब राष्ट्र असतात. दारिद्र्य, असमानता, गरिबी म्हणतो आपण, या पद्धतीने देश विपुल प्रमाणात लोकसंख्या वाढल्यामुळे गरिबी मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यांच्याजवळ मौल्यवान धातूचा मोठ्या प्रमाणात साठा नसतो. म्हणजे मौल्यवान धातूचा म्हणजे सोनं, चांदी, सुवर्ण मुद्रा मोठ्या प्रमाणात लोकांकडे, जनतेकडे ठेवी म्हणून किंवा बचत म्हणून मोठ्या प्रमाणात सुवर्ण दिसत नाही. तर या देशाचा या विकसनशील राष्ट्राचा आर्थिक विकास करत असताना मात्र आपल्याला मुद्रा निर्गमन मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याची फार मोठी गरज असते. ही मुद्रा निर्गमित करीत असताना मात्र या उपयुक्त प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात अविकसित राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात करावा लागतो. भारतासारख्या राष्ट्राला मात्र ही मुद्रा प्रणाली निश्चित विश्वासार्ह पद्धती मोठ्या प्रमाणात समजून घ्यायची असते आणि ती त्या पद्धतीने मुद्रा निर्गमित करून समाजामध्ये एक शांतता, सुव्यवस्था, सुरक्षितता, आर्थिक स्वायत्तता निर्माण करण्याची संधी या पद्धतीमध्ये निर्माण होते. या पद्धतीचे काही दोष सुद्धा सांगितले आहेत. यामध्ये लवचिकतेचा अभाव, निश्चित विश्वासार्ह पद्धती ही अलवचिक आहे, म्हणजे लवचिकतेचा अभाव आहे. या पद्धतीमध्ये एका विशिष्ट मर्यादेनंतर काढण्यात येणाऱ्या ज्या नोटा आहे, ह्या नोटा सममूल्य सुवर्णाचा आधार असतो. म्हणजे सुवर्णाच्या तुलनेमध्ये तेवढ्या नोटा निर्गमित कराव्या लागतात. त्यामुळे अत्यंत आवश्यकता असूनही पत्रमुद्रेमध्ये पुरवठ्यामध्ये वाढ करता येत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस सरकारला आवश्यकतेपेक्षा जास्त गरज असेल तरी अशा पद्धतीमध्ये मुद्रा ही निर्माण करता येत नाही, कारण तेवढ्या प्रकारचे सोने सरकारकडे निर्माण करावे लागते. म्हणजे आर्थिक आणि औद्योगिक विकासाकरता या पत्रमुद्रेची निर्मिती अत्यावश्यक असूनही पुरेशी धातू संचिती, पुरेसं सोनं, पुरेसं सुवर्ण नसल्यामुळे किंवा न ठेवतात, पुरेसं सुवर्ण न ठेवल्यामुळे पत्रमुद्रा निर्गमित करता येत नाही. हा सर्वात मोठा धोका यामध्ये दिसून येतो. ही पद्धती, निश्चित विश्वासार्ह पद्धती ही अत्यंत खर्चिक पद्धती आहे, अत्यंत कॉस्टली सिस्टम आहे असं आपल्याला दिसतं.
या एखाद्या विशिष्ट मर्यादेनंतर धात्विक संचिती म्हणजे जी काही धात्विक संचिती पूर्ण स्वरूपाने ठेवावी लागत असल्यामुळे ही पद्धती अत्यंत खर्चिक पद्धती आहे असं समजलं जातं. ही पद्धती अत्यंत खर्चिक पद्धती आहे. इट इज व्हेरी कॉस्टली सिस्टम इन मॉनिटरी सिस्टम. तर आर्थिक विकास किंवा देशामध्ये आर्थिक विकास जेव्हा निर्माण होतो किंवा युद्ध काळामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी ज्यावेळेस पत्रमुद्रेची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते, परंतु जास्तीच्या पत्रमुद्रा काढण्यासाठी सुवर्णाची आवश्यकता असते. आणि अशा वेळी म्हणजे देशामध्ये युद्धाचं सावट आहे, देशामध्ये आर्थिक मंदी दूर करण्यासाठी आपल्याला पत्रमुद्रेची आवश्यकता आहे. अशा अटीतटीच्या काळामध्ये मात्र विदेशातून सुवर्ण, विदेशातून सोने आयात करावे लागते किंवा पत्रमुद्रा निर्मित करण्यासाठी वारंवार मर्यादा त्याची वाढवावी लागते सरकारला. आणि विदेशातून सुवर्ण आयात करणं हे अत्यंत खर्चाचं आणि जाचक आपल्याला खर्चिक बाब वाटते. म्हणून गरीब आणि अविकसित राष्ट्राला ही निश्चित विश्वासार्ह पद्धती परवडण्यासारखी नाही असं आपल्याला दिसतं. म्हणजे ही पद्धती अत्यंत खर्चिक स्वरूपाची आहे असं इथे दिसतं. या पद्धतीमध्ये गुंतागुंतीची प्रक्रिया दिसून येते. म्हणजे पत्रमुद्रा निर्गमन पद्धती याचा अवलंब करत असताना अनेक प्रकारच्या गुंतागुंती यामध्ये दिसून येतात. कारण सर्वसामान्य जनतेला मात्र या सुवर्ण पद्धतीला समजून घ्यायला फार उशीर लागतो किंवा अज्ञान, गरिबी असल्यामुळे सुवर्ण पद्धतीमध्ये भविष्यामध्ये कसा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होईल या देशातल्या लोकांना भीती एकत्र वाटत असते. कारण मौल्यवान धातू सुद्धा यामध्ये गुंतून पडतो. म्हणजे सुवर्ण सुद्धा यामध्ये गुंतून पडतो. म्हणजे सुवर्णकोश बाळगावा अनेक लोकांना स्वतःजवळ म्हणजे तेवढा सोनं बाळगावं लागतं किंवा सुरक्षित ठेवावं लागतं. सरकारला सुद्धा रिझर्व्ह बँकेमध्ये तेवढं सोनं आपल्याकडे ठेवून ती मुद्रा निर्गमित करावी लागते. म्हणजे सुवर्ण सारखा मौल्यवान धातू मात्र विनाकारण गुंतून पडतो. अशा पद्धतीचा दोष मात्र या निश्चित विश्वासार्ह पद्धतीमध्ये पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीमध्ये या निश्चित विश्वासार्ह पद्धतीमध्ये मात्र हे गुण दोष आपल्याला आढळून येतात. तर दुसरी पद्धती मुद्रा निर्गमन पद्धतीमध्ये पाहतो आपण महत्तम विश्वासार्ह पद्धती. महत्तम विश्वासार्ह पद्धती फिक्स्ड मॅक्झिमम फिड्युसरी मेथड. या पद्धतीची आपण काय प्रक्रिया आहे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. या निश्चित विश्वासार्ह पद्धतीचाच हा एक प्रकार आहे. म्हणजेच महत्तम विश्वासार्ह पद्धती हा निश्चित विश्वासार्ह पद्धतीचा हा एक प्रकार इथे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. या पद्धतीमध्ये देशातील पत्रमुद्रांची महत्तम मात्रा किती असावी, म्हणजे वर्तमान काळामध्ये आपल्याला किती मुद्रा अस्तित्वात, किती मुद्रेची आवश्यकता आहे, म्हणजे देशातील पत्रमुद्रांची महत्तम मर्यादा किती असावी हे सरकारला कायद्याद्वारे निश्चित करावं लागतं. म्हणजे इथे जो कायदा आहे त्या कायद्याचं निर्वहन फार मोठ्या पद्धतीने करावं लागतं. या मर्यादेच्या वर जर एकही पत्रमुद्रा सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये काढता येत नाही. म्हणजे जो काही रूल ऑफ लॉ आहे त्या रूल ऑफ लॉला उल्लंघन करता येत नाही आणि 1 रुपया सुद्धा जास्तीचा मुद्रा निर्गमित करता येत नाही. निश्चित विश्वासार्ह पद्धतीप्रमाणेच या पद्धतीमध्ये सुद्धा एका निश्चित मर्यादेपर्यंत धात्विक आधार न ठेवता पत्रमुद्रा काढता येतं आणि त्यानंतर पूर्ण धात्विक आधार ठेवावा लागतो. म्हणजे निश्चित विश्वासार्ह पद्धतीमध्ये पूर्ण धात्विक आधार ठेवल्यास कितीही मुद्रा निर्गमित करता येऊ शकतात. म्हणजे जर सुवर्ण सरकारने जर जमा केलं तर त्या सुवर्णाच्या आधारावर मात्र कितीही मुद्रा आपण निर्गमित करू शकतो, त्याला मर्यादा नाही. परंतु या पद्धतीमध्ये मात्र पूर्ण धात्विक आधार, पूर्ण सुवर्णाचा आधार ठेवून एका महत्तम मर्यादेवर नोटा मात्र काढता येत नाही. हे विशेष आहे. कारण ही पद्धती 1870 ते 1998 या दरम्यान फ्रान्समध्ये
अस्तित्वात होती, या पद्धतीचे जी काही फायदे तोटे आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या पद्धतीची जी काही गुणदोष आहे, एक मौल्यवान धातूचा अन्य कार्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. मौल्यवान धातूचा म्हणजे सुवर्णाचा, चांदीचा, सोन्याचा, या धातूचा मोठ्या प्रमाणात मुद्रा निर्गमनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो हे आपल्याला दिसून येते. या पद्धतीनुसार निर्गमित करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्रा, ज्या काही सर्व मुद्रा आहेत, त्या मुद्रा मागे धात्विक संचिती ठेवावा लागतो. म्हणजे सुवर्ण मुद्रा त्यामागे तेवढी मात्र जमा करावी लागते. आणि ही मौल्यवान धातूचा अन्य महत्वपूर्ण कार्यासाठी मात्र त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. ही पद्धती, या पद्धतीमध्ये काटकसर दिलेली असते. महत्तम विश्वासाश्रित पद्धतीमध्ये काटकसरीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा दिसून येतो. कारण या पद्धतीमध्ये सर्वात मोठा फायदा आणि महत्वाचा फायदा म्हणजे काटकसर आहे. कारण देशामध्ये मुद्रा पाहिजे त्या प्रमाणात, वाढव्या प्रमाणात मुद्रा निर्गमित करता येत नाही. जेवढं सुवर्ण आहे त्या सुवर्णाच्या बरोबरीने तेवढीच पत्रमुद्रा देशामध्ये निर्माण करता येते. म्हणजे सरकारला काटकसर सुद्धा यामध्ये करता येतं. मूल्य स्तरामध्ये फार मोठी स्थिरता निर्माण होते. आज आपण पाहतो देशामध्ये आर्थिक विकास डगमगलेला आहे. देशात आर्थिक स्थिरता नसल्यामुळे देशामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न, ज्वलंत प्रश्न आणखी हेलकावे खात आहे. गरिबीची समस्या, बेरोजगारीची समस्या आणि देशामध्ये जनतेचा अविश्वास ज्या स्थित्यंतरामुळे होतो, तो अविश्वास जर समजा सारखा वाढत असेल तर मात्र देशाची आर्थिक परिस्थिती भयानक निर्माण होते आणि मौद्रिक गरजेमध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता निर्माण होते. म्हणजे देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी देशाची आर्थिक परिस्थिती समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मौद्रिक गरजा, देशातील जनतेच्या मौद्रिक गरजा काय आहे, त्या मौद्रिक गरजा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या पत्रमुद्रेची मात्रा निश्चित असल्यामुळे देशातील मुद्रेची मागणी आणि मुद्रेचा पुरवठा यामध्ये सामंजस्य निर्माण करून एक स्थिरता, म्हणजे मूल्य स्तरामध्ये स्थिरता निर्माण करता येते. आणि देशाचा आर्थिक विकास मात्र हळूहळू आपल्याला करता येतो. म्हणजे मूल्य स्थिर ठेवता येतो. म्हणजे संकट, देशावर किती संकट, आर्थिक संकट आले तरी या पद्धतीमध्ये मात्र देशामध्ये आर्थिक विकास हा निश्चितपणे आपण आर्थिक विकासाकडे जाऊ शकतो. आणि मुद्रेच्या विस्तार, मुद्रेचा संकोचन यामध्ये मात्र स्थिरता, एक संतुलन, मुद्रेमध्ये संतुलन निर्माण करू शकतो आणि देशातील आर्थिक स्थिरता, मूल्य स्थिरता निर्माण करता येते. भाववाढीची भीती नसते. या निश्चित मुद्रा महत्तम विश्वासाश्रित पद्धतीमध्ये मुद्रेचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत नाही, नियंत्रणे लागतात. म्हणजे अवाढव्य कॅपिटलिझमचा उगम होत नाही. कॅपिटलिझमला रोख किंवा त्याला नियंत्रित करता येते. देशातील पत्रमुद्रा, एखादी पत्रमुद्रेची मात्रा समजा सरकारने पूर्वीच निश्चित केली, सरकारच्या प्रक्रियेप्रमाणे ती मुद्रा जर पूर्वीच निर्धारित करण्यात आली असेल किंवा निश्चित केली असल्यामुळे चलन विस्ताराची मोठ्या प्रमाणात, भाववाढीची, चलन विस्ताराची किंवा आपण म्हणतो मुद्रास्फीतीची भीती मात्र भविष्यात होत नाही. म्हणजे ती भीती निर्माण होत नाही. सरकारला अर्थव्यवस्था सुव्यवस्थित ठेवता येते असा विश्वास या महत्तम विश्वासाश्रित पद्धतीमध्ये दिसून येतो. या पद्धतीचे अनेक प्रकारचे दोष सुद्धा पाहायला मिळतात. जसं लवचिकतेचा अभाव. ही पद्धती निश्चित विश्वासाश्रित पद्धतीच्या प्रमाणेच आहे. या पद्धतीमध्ये लवचिकतेचा अभाव म्हणजे सुवर्णाच्या आधारावर, सोने चांदी याच्या आधारावर, या धात्विक आधारावर ही मुद्रा निर्गमित करण्यात येते. म्हणजे आपल्याला या पद्धतीमध्ये लवचिकतेचा अभाव दिसून येतो. आणि विकसनशील राष्ट्रामध्ये, भारतासारख्या शेती प्रधान देशामध्ये व्यापार, उद्योग आणि शेतीचा विकास निर्माण करण्यासाठी अतिरिक्त मुद्रेची गरज जेव्हा असते, त्या अतिरिक्त मुद्रेच्या आवश्यकतेनुसार सुद्धा आपल्याला कुठेतरी नियंत्रण ठेवता येतं. सुवर्ण मुद्रा आपल्याला जोपर्यंत
सुरक्षित नसते तोपर्यंत मुद्रा ही अधिकची मुद्रा निर्माण करता येत नाही. परंतु या पद्धतीमध्ये पत्रमुद्रा निर्गमनाची महत्तम मर्यादा ठरवून दिली असल्यामुळे त्यापेक्षा जास्त पत्रमुद्राचे निर्गमन करता येत नाही. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मुद्रा निर्गमन किंवा नोटा छापता येत नाही. तर अशा पद्धतीची ही लवचिकतेचा अभाव या पद्धतीमध्ये दिसून येते. दुसरा दोष या महत्तम विश्वासाश्रित पद्धतीमध्ये दिलेला आहे, परिवर्तनशीलता राहू शकत नाही. या प्रक्रियेमध्ये या नोट निर्गमन पद्धतीमध्ये या पद्धतीमध्ये परिवर्तनशीलता राहू शकत नाही. कारण सर्वच पत्रमुद्रेचा सगळ्या पत्रमुद्रेच्या पाठीमागे धात्विक संचिती ठेवण्यात येत नसल्यामुळे असाधारण परिस्थितीमध्ये परिवर्तनशीलता टिकवून ठेवणे अत्यंत कठीण जाते. म्हणजे नोटेचं निर्गमन निश्चित म्हणजे वेळोवेळी आपल्याला करता येत नाही, त्याला नियंत्रणे लागतात. म्हणजे असाधारण परिस्थितीमध्ये परिवर्तनशीलता टिकवून ठेवता येत नाही, म्हणजे नोटेचं निर्गमन वारंवार करता येऊ शकत नाही. या पद्धतीचा दुरुपयोग होण्याची फार मोठी भीती व्यक्त करण्यात येत असते. म्हणजे महत्तम विश्वासाश्रित पद्धतीमध्ये म्हणजे मुद्रेचा दुरुपयोग केला जातो अशी विश्वासार्हता समाजामध्ये निर्माण होते, भीतीयुक्त वातावरण निर्माण होते. या पद्धतीमध्ये पत्रमुद्रा निर्गमनाची महत्तम मर्यादा जरी निश्चित करण्यात येत असली तरी सरकार या मर्यादेत कायद्याने वाढ करून जास्त पत्रमुद्रा निर्गमित करण्यात येते. अतिरिक्त पत्रमुद्रा निर्गमित करण्यात येते आणि सरकार मात्र इथे आपला आतताईपणा पत्रमुद्रा निर्माण करण्याची आतताईपणा आपल्याला सरकारद्वारे दिसून येतो. म्हणजे आवश्यकता नसताना सुद्धा पत्रमुद्रा निर्गमित करण्यात येते आणि देशातल्या जनतेला फार मोठा विश्वास देण्यात येतो. रूढीवादी पद्धती ही पद्धती म्हणजे महत्तम विश्वासाश्रित पद्धतीमध्ये रूढीवादी पद्धतीचं प्रसार होत आलेला आहे. ही पद्धती अधिकोषण तत्वापेक्षा बँकिंग सिद्धांताच्या तत्वापेक्षा चलार्थ तत्वावर म्हणजे चलार्थ तत्वावर किंवा चलार्थ सिद्धांतावर जास्त अवलंबून असते आणि त्यामुळे ही पद्धती रूढीवादी आहे, परंपरावादी आहे, जुनी आहे असं आपल्याला दिसतं. म्हणून आधुनिक काळात मात्र या पद्धतीचा टिकाऊपणा फारच कमी दिसतो. अशी टीका फार मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणजे ही मुद्रा निर्गमन पद्धती रूढीवादी, परंपरावादी आहे, जुन्या पद्धतीची आहे असं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीचे गुण दोष महत्तम विश्वासाश्रित पद्धतीमध्ये दिसून येते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अनुपातिक कोश पद्धती. या अनुपातिक कोश पद्धतीमध्ये मात्र प्रोपोर्शनल रिझर्व्ह मेथड या अनुपातिक कोश पद्धतीमध्ये अशी एक प्रक्रिया दिली जाते की निश्चित विश्वासाश्रित पद्धतीचे दोष काही प्रमाणात दूर केल्यानंतर या पद्धतीचा अवलंब मात्र फार मोठ्या प्रमाणात देशामध्ये झालेला आहे. या पद्धतीची वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. अनुपातिक कोश पद्धतीमध्ये मुख्य त्याचं वैशिष्ट्य दिसून येते की धात्विक आधार न देता निर्गमन करण्याची पद्धत, मुद्रा निर्गमन करण्याची किंवा नोटाची संख्या निश्चित नसते. म्हणजे इथे मात्र ज्या काही नोटा निर्गमित करायच्या आहेत, जी काही सुद्धा आपल्या देशामध्ये नोट निर्गमन करण्याची प्रक्रिया आपल्याला निर्माण करायची आहे, त्या नोट निर्गमनाची प्रक्रिया मात्र एका विशिष्ट धातूच्या अनुपातामध्ये धात्विक निधी निर्माण करायचा असतो किंवा धात्विक निधी ठेवायचा असतो. याचा अर्थ असा की निर्गमित करण्यात आलेल्या नोटांच्या सममूल्य धात्विक निधी ठेवण्याच्या ज्या काही पद्धती आहे त्या पद्धतीची आवश्यकता मात्र इथे राहत नाही. म्हणजे नोटांच्या एका विशिष्ट प्रमाणात म्हणजे सरकारला पाहिजे असलेल्या जेवढ्या काही नोटा आहेत त्या नोटाच्या विशिष्ट प्रमाणात धात्विक निधी ठेवावा लागत असल्यामुळे सर्व नोटांना धात्विक निधीचा आधार असतो असं इथं दिलेलं आहे. म्हणजे इथे
निर्गमित नोटांचा किती अनुपात असावा, म्हणजे धात्विक निधी किती असावा, म्हणजे किती प्रकारचं सुवर्ण आपल्याकडे असलं पाहिजे, म्हणजे किती आपल्याला नोटा आपण त्या नोटेची मर्यादा आपल्याला निश्चित सांगता येते. तर या अनेक प्रकारच्या कायद्यामध्ये मात्र एक निश्चित मर्यादा असते. तर ते काय भारतात ही पद्धती अंमलात असताना निर्गमित केलेल्या एकूण नोटांच्या 40% धातू संचिती बाळगावी लागत असल्यामुळे 100 कोटी रुपयाच्या नोटा जेव्हा काढण्यात येते तेव्हा 40 कोटी रुपये संपत्ती किमतीचा धात्विक निधी सरकारला ठेवावा लागतो आणि 60 कोटी रुपयाचे कर्ज रोखे मात्र सरकारला काढावे लागते. म्हणजे 60 कोटी नोटांना सरकारी रोखे आणि प्रत्यय विलेख याचा आधार सुद्धा ठेवावा लागतो. म्हणजे सगळ्याच प्रकारचा, म्हणजे सुवर्णाच्या प्रमाणात तेवढेच नोटा निर्मित करता येत नाही, तर जसजशी लोकसंख्या वाढते तसंच आपल्याला या प्रत्यय विलेखाची फार मोठी गरज निर्माण होते आणि रोखे, सुवर्ण रोखे सरकारच्या वतीने एक निश्चित विश्वासार्हता जनतेला निर्माण करून द्यावी लागते आणि त्या विश्वासार्हतेच्या आधारावर सरकार तेवढं मुद्रा निर्गमन करतं आणि अनेक प्रकारची देशाचा जे काही विकास आहे, आर्थिक सामाजिक विकास आहे, तो विकास करून घेता येतो. देशात औद्योगिकता निर्माण करता येते आणि व्यापार, व्यवसाय, शेती यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात बदल करून मोठ्या प्रमाणात विश्वास निर्माण करता येते आणि विकास करता येतो. इथे मी माझं लेक्चर इथे संपवतोय. बाकी लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.